गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आमचा स्पिटी टूरचा तिसरा दिवस. काल रात्री आम्ही कल्पामध्ये आलो, स्टे केला आणि रात्री जेवण वगैरे केलं. तर स्टे खूप छान होता. आता तुम्हाला मी स्टे पण दाखवते आणि तुम्हाला किन्नूरमध्ये स्टे अजिबात नाही आहे, तर कल्पामध्येच येऊन स्टे करावा लागेल. तर चला आता तुम्हाला स्टे दाखवते. आमचा स्टे, तर हा आमचा स्टे आहे. सगळं आता आम्ही पॅकिंग केलेलं आहे. मस्त आहे स्टे आणि इथून हा दिसणारा व्ह्यू मस्त आहे. तर आता आम्ही कल्पावरून टाबोला चाललोय आणि इथे चेकपोस्ट आहे. इथे परत आम्हाला थांबवलं. ये कौन सा चेकपोस्ट था? पू चेकपोस्ट. तो यहाँ पे आपने क्या किया, एंट्री और वगैरह आपकी, मतलब कहाँ जा रहे हैं, कहाँ से आए? हाँ हाँ. और एंड पेमेंट भी करना पड़ा? नहीं पेमेंट वगैरह कुछ नहीं, चलन बिलन नहीं. कहाँ से क्लाइंट है, कहाँ को जा रहे हैं बस. हाँ, तो ये चेकपोस्ट पे एंट्री करना है. तर कल्पावरून टाबोला जाताना हे पहिलं चेकपोस्ट आपल्याला लागतं. इथे एंट्री करावी लागते. तर आता मी आली आहे ते ख्वाब ब्रिज आहे, जिथे सतलज नदी आणि स्पिती नदी यांचा संगम आहे. तर इथे माझ्या मागेच दोन्ही नद्या आलेल्या आहेत. राईटवरून स्पिती नदी आहे, लेफ्टवरून सतलज नदी आहे आणि दोन्ही नद्यांचा संगम आहे. आणि त्याच्यावरती हा ब्रिज BROने बांधलेला आहे. हे सगळं जे रोड आहे ते BRO बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या अंडर आहे. त्यांचं काम आहे आणि खूप उत्कृष्ट काम आहे. तुम्ही आतापर्यंतची माझी रोड ट्रिप बघितलीच असेल, तर हे सगळे रोड त्यांनी बांधलेले आहेत आणि खरंच हॅट्स ऑफ टू देम. तर चला मी तुम्हाला तिथे जाते आणि तिथून जवळून हा व्ह्यू दाखवते. तर इथे एक हॉटेल सुद्धा आहे, जिथे तुम्ही चहा पाणी वगैरे करू शकता या संगमच्या इथे. तिथून येते ती आहे स्पिती नदी आणि ही आहे सतलज, आणि ह्या दोन्ही इथे येऊन भेटत आहेत. नदीचा प्रवाह बघा, इथून पूर्ण तुम्ही संगम बघू शकता. स्पिती नदी, सतलज नदी, दोन्ही नदीचा संगम. नदीचा फ्लो केवढा मोठा आहे, जी इथून येते. ही सतलज नदीचा फ्लो बघा. इथे स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन आहे, पुलावरती गाडी थांबायची नाहीये. एवढा मोठा फ्लो आहे. तर तुम्ही या पुलावरती गाडी उभी नाही करू शकत. इथे तुम्ही फोटो काढू शकता, रील्स काढू शकता, व्हिडिओ बनवू शकता, पण गाडी उभी नाही करू शकत.
तर हा एवढा मोठा PROने बांधलेला सतलज नदीवरचा बीच आणि सेम टाइमला हा सुद्धा इथे स्पिती नदीवर बांधलेला. माझा आवाज तुम्हाला येत नसेल पण इथे खूप हवा आहे. दोन्ही बाजूने असे मोठे मोठे डोंगर आहेत आणि मधून जाणारा रस्ता, खाली वाहणारी नदी आणि भन्नाट हवा सुटली आहे. खरंच खूप मस्त पण पायी काढायलाच पाहिजे. तिथे थांबणं असं वाटतं थांबणंच. आणि आता आम्ही चाललोय ते नाकूकडे. नाकू आहे 15-20 किलोमीटर आणि इकडचं म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे इकडचा रस्ता जो डोंगरावरती चाललाय. पूर्ण सरळ 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 रस्ता म्हणजे आम्ही खालून वरचा रस्ता बघू शकू असा आहे. आणि त्यानंतर आम्ही पुढचा स्पॉट बघणार आहे ते क्यू मॉनेस्ट्री आणि त्यानंतर काबू. असा हा आजचा तिसऱ्या दिवसाचा आमचा स्पितीचा प्रवास असणार आहे. तर आता तुम्ही नाकोपर्यंतचा हा रोड ट्रिप जो मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम भन्नाट आहे. बाजूने पूर्ण डोंगर आहे आणि सरळ रस्ता हा डोंगरावरून वरती चाललाय. तोपर्यंत तुम्ही ही प्रवास जर्नी माझी एन्जॉय करा. Precious or the most pious jewel for human prosperity is lotus, क्योंकि बहुत पावन है. And then there are 5 colors. ये है तिब्बतीन flag. 5 colors है, blue, white, red, green, yellow. 5 elements के 5 तत्व पता है, धरती, अग्नि, वायु, आकाश, पृथ्वी, जल. तो वो सारे ये 5 है. सबसे पहले वाला आकाश, फिर वायु, फिर अग्नि, फिर धरती, जल, फिर धरती. ये 5 कलर्स उसको सिंबलाइज करते हैं. सो एनीथिंग दैट प्रॉस्पर्स ह्यूमन लाइफ वो इसमें आ जाता है. इथे ना दगड बिगड कशी मस्त वाटतात ना, अरेंज करून ठेवलेत. तर इथे त्यांच्या लिपीतले काही दगड आहेत, त्याच्यावरती त्यांची लिपी लिहिलेली आहे. फायनली कुठल्या
कुठल्या कुठल्या गल्ल्यांमधून आम्ही आलेलो आहोत ते लेक जवळ. पूर्ण हिरवागार आहे आणि खूपच मस्त आहे. नाकोलाच होतो. आता नाको वरून आम्ही निघालो आहे ते क्यू मोनेस्ट्री राइट. अभी हम जा रहे हैं. कितना दूर है वो? की ओके की मोनेस्ट्री. सब एंट्री. क्या बोल रहे हो? यहाँ का नाम है समदूक और समदूक की चेक पोस्ट. समदूक. अच्छा. तर हा जो वरती गाव दिसतोय तो आहे समदूक, जे चेक पोस्ट होतं वरती जाण्यासाठी. आणि क्या बोल रहे हो? आर्मी एरिया. ऊपर आर्मी एरिया आहे क्या? अच्छा. वरती पूर्ण आर्मी एरिया आहे. आणि आता इथून हा जो रूट चाललाय तो काजाला 2 फाटे फुटले. तर आता मी आलो आहोत. कोणता विलेज आहे? क्यू विलेज. आणि हे सुद्धा लास्ट विलेज आहे. चायना बॉर्डर आहे. कितना किलोमीटर? 40 किलोमीटर वरती चायना बॉर्डर आहे या क्यू विलेज पासून. ये जो पहाड़ी है, हाँ, ये चाइना बॉर्डर के इससे ये पहाड़ी के पीछे चाइना बॉर्डर है. पहाड़ी के पीछे है. हाँ. ये पहाड़ी के इसके ऊपर साइड चाइना बॉर्डर है. यहाँ पे एप्पल का फोन होता है. हाँ. ये 1.5 घंटा आगे हो जाता है. जैसे टाइम इतना हुआ है तो थोड़ी देर बाद जिस व्यू में पहुंचेंगे. हाँ. तो टाइमिंग भी चेंज हो जाएगी. टाइमिंग चेंज हो जाएगी. मतलब अभी जैसे 6:13 हो गए. ओके. अभी तो हम अब जब ऊपर जाएंगे तभी क्या होगा? फोन में क्या है? अरे 8:45. हाँ, ये क्यों मोनेस्ट्री है और वहाँ पे मम्मी रखी हुई है. वो एक्चुअली मम्मी उसके एक्चुअली रीजन ये है कि उसके अभी बाल और नाखून अभी भी बढ़ते हैं. मतलब तर इथे मम्मी आहे. तर मित्रांनो आता आपण या मम्मीला भेट दिली. तर याचा शोध इंडियन तिबेटियन बॉर्डर फोर्स जेव्हा काम करत होते तेव्हा लागला. आणि याच्यासाठी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी US मधून संशोधन आले आणि त्यांनी संशोधन केलं. तेव्हा म्हटलं की हे शरीर जे आहे हे जसेच्या तसं 1400 शतकापासून भेटले आहे आणि याच्यासाठी कुठल्याही रासायनिकचा उपयोग केलेला नव्हता. तेव्हापासून हे असंच आहे आणि याचे दात आणि केस वाढत जातात असंही म्हटलं जातं. आता आपण बघितलं
की त्याचे दात जसेच्या तसे आहेत अजूनही त्या शरीराचे. आता आपण बघितली ती आहे संगा तनीज मम्मी. वासा एक बुद्धिस्ट मॉन्क होते आणि ह्याचा जो शोध लागला तो अर्थक्वेक झालेला 1975 मध्ये आणि तेव्हा 6 असे स्टॅच्यू मिळालेले, स्तूपाज मिळालेले.